इन लास्ट क्लास व्हॉट वी सीन दॅट द ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स. त्याच्यामध्ये लास्ट क्लासमध्ये 2 ऍप्लिकेशन झाले होते. इन दिस क्लास वी हॅव टू स्टार्ट द थर्ड डायमेन्शन, थर्ड ऍप्लिकेशन. राईट डाऊन ऍप्लिकेशन नंबर 3 टू फाइंड द unit of given PQ. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काढणं किंवा त्यांचे डायमेन्शन्स काढणं किंवा ती क्वांटिटी आयडेंटिफाय करणं, हे म्हणजे काय आहे आपलं तिसरं ऍप्लिकेशन. आणि हे पण येतं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं ऍप्लिकेशन्स, ज्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचं. ओके, मग आता ह्याला कसं करायचं सगळ्यांनी व्यवस्थित बोर्डकडे बघा. टू फाइंड द युनिट ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं काय काढायचं युनिट. चला डायरेक्ट क्वेश्चन घेऊयात. राईट डाऊन क्वेश्चन. द फोर्स F इज इक्वल्स टू AT प्लस BT स्क्वेअर. फोर्स F इज इक्वल्स टू AT प्लस BT स्क्वेअर. फाइंड द dimensions of A and B. Find the dimensions of A and B. Also find unit of A by B. आता सगळ्यांनी व्यवस्थित बघा ह्याला टॅकल कसं करायचं. पहिला प्रश्न म्हणून मी सांगतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आता मला सांगा AT मध्ये BT स्क्वेअर ऍड व्हायले. AT मध्ये काय ऍड व्हायले BT स्क्वेअर. म्हणजे हा AT आणि BT स्क्वेअरचे डायमेन्शन काय असतील सेम. आणि ते कुणा इतके असतील रे बाबा फोर्स इतके. कारण बघा ह्याच्यामध्ये हे ना ऍड व्हायले आणि ह्यांची व्हॅल्यू ह्याच्या इतकी आहे. म्हणजे फोर्स AT आणि BT स्क्वेअरचे डायमेन्शन काय असतील सेम. काल बघितलं होतं Z इज इक्वल्स टू X प्लस Y. म्हणजे X आणि Y चे डायमेन्शन सेम असतात आणि त्याला Z सोबत इक्वेट करायला म्हणजे कुणा इतके असतात Z इतके. आता बघा ह्याला F आणि AT चे डायमेन्शन काय असतील सेम. कारण F, AT आणि BT स्क्वेअर तिघांचे डायमेन्शन सेम असणार आहेत. म्हणजे आधी F आणि AT ला इक्वेट करू. फोर्स आणि BT स्क्वेअरचे पण डायमेन्शन काय असतील सेम. डायमेन्शनल फॉर्म्युला ह्याचा M1L1T पॉवर -2 A इंटू टाइमचा T1. आता मला माहित आहे RHS ची क्वांटिटी LHS ला गेली तर पॉवरचं साइन काय होतं फक्त चेंज. मग Tचं इकडे +1 इकडे जाऊन -1. सो A चा डायमेन्शन काय आला M1L1T पॉवर -2 -1 किती झाला -3. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर A. हा कुणासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला झाला A साठी. आता B साठी बघा फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला M1L1T पॉवर -2. B जशाला तसं T स्क्वेअरचा टाइम स्क्वेअर. आता तुम्हीच सांगा मला हे T RHS चं जर LHS ला गेलं तर T चा पॉवर +2 चा काय झालं -2. सो B चा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला M1L1T पॉवर -2 किती झाला -4. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर B. आता नीट बघा बरं त्याने A बाय B चं युनिट विचारले. मग A अपॉन B म्हणजे A चा डायमेन्शनल फॉर्म्युला काय M1L1T पॉवर -3. B चा डायमेन्शनल फॉर्म्युला M1L1T पॉवर -4. मग बघ बरं बाळा इथं काय काय कॅन्सल होते. M1 कॅन्सल, L1 कॅन्सल, T पॉवर -4 वरी जाऊन काय झालं +4. सो A बाय B इज इक्वल्स टू -4 वरी जाऊन +4. मग T टू द पॉवर -3 + 4 किती 1. म्हणजे A बाय B चा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला T पॉवर 1. म्हणजे A बाय B ही कुठली क्वांटिटी आहे टाइम. आणि त्याचं युनिट जे असेल ते युनिट काय असेल सेकंद किंवा सेकंद पॉवर 1. दिस इज द आन्सर. ओके, नीट वगैरे परत एकदा. F इज इक्वल्स टू AT प्लस BT स्क्वेअर आहे. मग तूच सांग मला AT मध्ये BT स्क्वेअर ऍड व्हायले म्हणजे AT आणि BT स्क्वेअरचे डायमेन्शन काय असतील सेम. आणि ते कुणा इतके असतील फोर्स इतके. कुणा इतके फोर्स इतके. मग नीट बघ बरं फोर्स इज इक्वल्स टू AT. BT स्क्वेअरचा डायमेन्शन फोर्स इतका. फोर्स इज इक्वल्स टू BT. जस्ट F आणि T च्या व्हॅल्यू ठेवा, कॅल्क्युलेशन करा. A चा डायमेन्शनल फॉर्म्युला F चा ठेवा, T चा ठेवा, जस्ट कॅल्क्युलेशन करा. B चा डायमेन्शनल फॉर्म्युला मग A बाय B करा. आलेला आन्सर T टू द पॉवर 1 म्हणजे टाइम. म्हणजे A बाय B ही क्वांटिटी टाइम आहे. म्हणजे त्याचं युनिट काय असेल सेकंड. ओके, राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ product of physical quantity
प्रोडक्ट ऑफ फिजिकल क्वांटिटी पी अँड क्यू, पी आणि क्यू कॅपिटल काढा. पी अँड क्यू, पी आणि क्यू कॅपिटल काढा. पी अँड क्यू इज M1L2 T power minus 2 is M1L2 T power minus 2 and P by Q is M1 T power minus 2. M1 T power minus 2. Okay. M1 T power minus 2. Find. So identify the physical quantities P and Q. Identify the physical quantities P and Q. चला pause the screen, try to solve the question. चला बघा सगळ्यांनी बोर्डकडे. काय म्हणले, दोन फिजिकल क्वांटिटी आहेत पी क्यू, त्याचा प्रोडक्ट आहे M1L2 T power minus 2. नीट बघ, प्रोडक्ट फिजिकल क्वांटिटीचा पी क्यू, काय प्रोडक्ट आहे M1L2 T power minus 2. काय प्रोडक्ट आहे M1L2 T power minus 2. आणि P by Q आहे M1 T power minus 2. ह्याला इक्वेशन 1 म्हणा, ह्याला इक्वेशन काय म्हणा 2. आता जरा मॅथमॅटिक्स सॉल्व्ह केल्यावर करायचं बघ बरं. 10वी पर्यंत होतं का एक्स वाय इज इक्वल्स टू समथिंग, एक्स अपॉन वाय इज इक्वल्स टू समथिंग आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, असाच प्रश्न आहे. मग काय करू तर आपण ह्याच्यावरनं क्यू ला इकडे टाकूयात. क्यू ला इकडे टाकू म्हणजे पी ची व्हॅल्यू काय झाली M1 T power minus 2 इंटू क्यू. मग ह्याला काय करूयात आपण, पुट इन 1 ठेवतात. याला कशामध्ये ठेवता, ह्याला इक्वेशन 3 देऊता, पी ची व्हॅल्यू पुट इन 1. आता इक्वेशन 1 मध्ये जर ठेवलं तर नीट बघा, ह्या पी च्या व्हॅल्यूच्या जागी M1 T power minus 2 क्यू, पी ची ठेवली इंटू क्यू इज इक्वल्स टू M1L2 T power minus 2. आता नीट बघा, ह्याचं काय काय कॅन्सल होते, लुक ऍट द बोर्ड. M1 कॅन्सल, T power minus 2 कॅन्सल, क्यू क्यू काय झालं क्यू स्क्वेअर, सो हे काय झालं L स्क्वेअर, स्क्वेअर रूट घ्या, क्यू इज इक्वल्स टू L म्हणजे L चा पॉवर 1 म्हणजे L म्हणजे काय झालं डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट काही पण, म्हणजे क्यू ही क्वांटिटी काय असली पाहिजे डिस्प्लेसमेंट. आता नीट बघा पी चे डायमेन्शन कसं काढणार, पी इज इक्वल्स टू काय आलं होतं M1 T power minus 2 इंटू क्यू, हे तिसरं इक्वेशन. मग ठेवून द्या क्यू ची व्हॅल्यू M1 T power minus 2, क्यू ची व्हॅल्यू L1 म्हणजे पी चे डायमेन्शनल फॉर्म्युले काय झाले M1L1 T power minus 2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर पी. हा डायमेन्शनल फॉर्म्युला कुणासाठी आला, पी साठी. कुणासाठी आला, पी साठी. नीट बघ रे इकडं, पी क्यू इज इक्वल्स टू M1L2 T power minus 2. पी बाय क्यू दिलं होतं, क्यू ला इकडे पाठवूयात, त्याच्यावरून कुणाची व्हॅल्यू मिळाली, पी ची. आलेली पी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यास M1 कॅन्सल, T power minus 2 कॅन्सल, क्यू स्क्वेअर इक्वल्स टू L स्क्वेअर, स्क्वेअर रूट क्यू स्क्वेअरचं क्यू, L स्क्वेअरचं L1 म्हणजे क्यू ही काय पाहिजे डिस्प्लेसमेंट. मग पी चा फॉर्म्युला M1 T power minus 2, क्यू च्या जागी L1 ठेवा, M1L1 T power minus 2. आता बुद्धीला स्ट्रेस द्या, हा कुणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला होता, फोर्स. म्हणजे ह्याच्यावरनं कळलं आपल्याला पी हा कोण आहे, फोर्स. क्यू हे कोण असेल, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. ओके, दॅट्स ऑल. नेक्स्ट, त्याच्यानंतर पुढचा, इफ इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ गॅस इज, इफ इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ गॅस इज P plus A by V square into V minus B is equals to RT. P plus A by V square is into V minus B is equals to RT. Where P म्हणजे लिहा प्रेशर, कॅपिटल V व्हॉल्यूम, T टेम्परेचर, U युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, सॉरी U नाही R, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, फुल स्टॉप. Find dimensions of A and B. Find the dimensions of A and B. Find the dimensions of A and B. चल रे, हिंट सांगतो, तुम्ही सॉल्व्ह करा. काही बी इक्वेशन देऊ,
त्या इक्वेशनला लई बघत बसायचं नाही. दोन क्वांटिटी एकमेकांमध्ये ऍड व्हायल्यात किंवा दोन क्वांटिटी एकमेकांमधनं सबस्ट्रॅक्ट व्हायल्यात, त्यांचे डायमेन्शन काय असतात? सेम. आता इथून पुढे हेच डोकं लावायचं. ज्या दोन क्वांटिटी एकमेकांमध्ये ऍड व्हायल्यात किंवा ज्या दोन एकमेकांमधनं सबस्ट्रॅक्ट व्हायल्यात त्यांचे डायमेन्शन सेम. हाच रूल यूज करून हा सॉल्व्ह करा. ओके, चला झालं. लुक ॲट द बोर्ड. आता नीट बघ बरं, प्रेशर मध्ये काय ऍड व्हायले? ए बाय व्ही स्क्वेअर. म्हणजे प्रेशर आणि ए बाय व्ही स्क्वेअरचा डायमेन्शन काय असला पाहिजे? सेम. नीट बघ रे, प्रेशर मध्ये काय ऍड व्हायले? ए बाय व्ही स्क्वेअर. म्हणजे प्रेशर आणि ए बाय व्ही स्क्वेअरचा डायमेन्शन काय पाहिजे? सेम. म्हणजे ह्याचा मिनिंग प्रेशर इज इक्वल्स टू ए बाय व्ही स्क्वेअर. नीट बघ, प्रेशर मध्ये ए बाय व्ही स्क्वेअर ऍड व्हायले म्हणजे प्रेशर आणि ए बाय व्ही स्क्वेअरचा डायमेन्शन सेम. मग ए इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर तिकडे गेलं तर प्रेशर इंटू व्ही स्क्वेअर. चला, प्रेशरचा डायमेन्शनल फॉर्म्युला. प्रेशरचा डायमेन्शनल फॉर्म्युला माहितच पाहिजे. काय असतो? M1L पॉवर -1 T पॉवर -2. हाच असतो प्रेशरचा डायमेन्शनल फॉर्म्युला. M1L पॉवर -1 T पॉवर -2. कळना गेले तर पटकन करून बघायचं. प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स बाय एरिया. M1L1 T पॉवर -2 एरिया L स्क्वेअर. 2 वरी गेलं 1 - 2 -1. So this is the dimensional formula for pressure. आता नीट बघा पुढचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा माहित आहे एल क्यूब, त्याचा काय आहे? स्क्वेअर. मग डायमेन्शनल फॉर्म्युला काय? M1L पॉवर -1 T पॉवर -2. 3 × 2 6. सो काय डायमेन्शनल फॉर्म्युला झाला? M1L पॉवर, दोघांचं ऍडिशन -1 + 6 किती झालं? 5 T पॉवर -2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए. हा कोणासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला आला? ए साठी. कुणासाठी आला? ए. परत परत सांगायला, जे दोघं ऍड होतात त्या दोघांचा डायमेन्शन सेम असतो. आता नीट बघ बरं, इथं काय ऍड व्हायला? तर पी मध्ये ए बाय व्ही स्क्वेअर ऍड व्हायला. म्हणजे पी आणि ए बाय व्ही स्क्वेअरचा डायमेन्शन सेम. म्हणजे पी इज इक्वल्स टू ए बाय व्ही स्क्वेअर. तुला ए चा काढायचा आहे, व्ही स्क्वेअर तिकडे गेलं, ए काय झालं? पी व्ही स्क्वेअर. प्रेशरचा डायमेन्शन M1L पॉवर -1 T पॉवर -2. व्हॉल्यूमचा एल क्यूब, त्याचा स्क्वेअर. 3 × 2 6. बेस सेम असेल तर पॉवरचं ऍडिशन. 6 - 1 L पॉवर 5 T पॉवर -2. आता पुढचं बघा, व्हॉल्यूम मधनं बी काय व्हायले? सबस्ट्रॅक्ट. व्हॉल्यूम मधनं बी काय व्हायले? सबस्ट्रॅक्ट. म्हणजे व्हॉल्यूमचा आणि बीचा डायमेन्शन काय असेल? सेम. सो बी इज इक्वल्स टू व्हॉल्यूम. सो बी इज इक्वल्स टू व्हॉल्यूमचा डायमेन्शन माहित आहे सगळ्यांना काय असतो? एल क्यूब. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर बी अँड दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए. ओके, दॅट्स ऑल. राईट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचं क्वेश्चन लिहा. इफ E energy, capital M mass, L angular momentum, G gravitational constant, find dimensional formula for EL square upon M to the power 5 G square. Find dimensional formula for EL square upon M G to the power 5. Okay, pause the screen, try to solve it. चला, कसं सॉल्व्ह करणार बघा. आता हे डायमेन्शनल फॉर्म्युले ठेवा. आता ई एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला M1L2 T पॉवर -2. ओके, त्याच्यानंतर एल अँग्युलर मोमेंटम. आठवा पटकन, अँग्युलर मोमेंटमचा काय डायमेन्शनल फॉर्म्युला होता? M1L2 T पॉवर -1. हाच होता का बघा अँग्युलर मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला? MVR. आठवते का? एलचा फॉर्म्युला काय होता? MVR. मासचा डायमेन्शनल ठेवा M1, वेलॉसिटीचा L1 T पॉवर -1 आणि R चा डिस्टन्सचा L1, ते L1 L2 M1 L2 T पॉवर -1. त्याचा काय आहे? स्क्वेअर अपॉन मासचा मास रेस टू 5 इंटू जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा M पॉवर -1 L3 T पॉवर -2. बघा बरं, हाच होता का डायमेन्शनल फॉर्म्युला? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा हाच होता का डायमेन्शनल फॉर्म्युला? सगळ्यांनी बोर्डकडे व्यवस्थित बघा.
m पॉवर -1 l पॉवर 3 आणि t पॉवर -2. t पॉवर काय होता -2. ओके. मग आता ह्याचे कॅल्क्युलेशन कसं करणार? सगळ्यांनी बोर्डकडे बघा. m1 l2 t पॉवर -2 जशाला तसं इंटू m चा 1 इंटू 2 2 m पॉवर 2 l इंटू 2 इंटू 2 किती झालं 4 t पॉवर -1 इंटू 2 -2 अपॉन खालती m पॉवर 5 जशाला तसं m पॉवर -1 इंटू 2 -2 l पॉवर 3 इंटू 2 6 t पॉवर -2 इंटू 2 किती झालं -4. आता बघा बरं काय काय कॅन्सल होतंय ते. आधी आपण इक्वेशन्सला एकत्रित करू. m बेस सेम आहे म्हणजे पॉवरचं ऍडिशन 1 + 2 1 + 2 किती 3 l पॉवर l2 l4 l सेम आहे पॉवरचं ऍडिशन 4 + 2 किती 6 t पॉवर -2 -2 -2 -2 -4 अपॉन m पॉवर 5 m पॉवर -3 5 - 2 5 - 2 किती m3 l पॉवर 6 t पॉवर -4. चला कॅन्सल आउट करा. m3 कॅन्सल l6 t पॉवर 4 t पॉवर 4 कॅन्सल काय आलं 1. मग मला सांगा 1 म्हणजे ती क्वांटिटी कुठली झाली डायमेन्शन लेस. कुठली क्वांटिटी झाली डायमेन्शन लेस म्हणजे त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला m0 l0 t0. काय डायमेन्शनल फॉर्म्युला झाला ह्या क्वांटिटीचा 1 आन्सर म्हणजे डायमेन्शन लेस. ऑप्शन कुठला असेल m0 l0 t0 कारण m0 म्हणजे 1 l0 म्हणजे 1 t0 म्हणजे 1 म्हणजे आन्सर 1 म्हणजेच ती क्वांटिटी कशी झाली डायमेन्शन लेस. कशी झाली क्वांटिटी डायमेन्शन लेस. ओके दॅट्स ऑल. राईट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचं क्वेश्चन लिहा. पुढचं क्वेश्चन. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल व्हॅरीज ॲज अ डिस्टन्स x. द पोटेन्शियल एनर्जी ब्रॅकेट मध्ये लिहा v. पोटेन्शियल एनर्जी ब्रॅकेट मध्ये लिहा v व्हॅरीज ॲज अ डिस्टन्स x ॲज v इज इक्वल्स टू a रूट x अपॉन b प्लस x. Find dimensions of AB. Find dimensions of AB. याच्यावर कुणाचा डायमेन्शन काढायचा आहे AB चा. फाइंड द डायमेन्शन ऑफ AB. ओके. चला व्यवस्थित करा. काही अवघड नाही. एकदम व्यवस्थित करा. पॉज द स्क्रीन. ट्राय टू सॉल्व इट. चला बघा. सगळ्यात पहिलं कोण कुणामध्ये ऍड व्हायले ते नीट बघा. कोण कुणामध्ये ऍड व्हायले. मी तर म्हणलो असतो सर लय सोपं आहे. कसं सोपं आहे बघा. इथं कोण कोणामध्ये ऍड व्हायले बी मध्ये एक्स ऍड व्हायले म्हणजे बी चा आणि एक्स चा डायमेन्शनल काय फॉर्म्युला काय असेल सेम. बी चा एक्स म्हणजे डिस्टन्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला L1. काय पोरं म्हणतील सर कस सगळ्यात पहिलं इक्वेशन मध्ये म्हणायचं कोण कोणामध्ये ऍड व्हायले किंवा कोण कोणामधनं सबस्ट्रॅक्ट व्हायले. इथं बी मध्ये एक्स ऍड व्हायले म्हणजे बी चा आणि एक्स चा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे म्हणजे एल चा पॉवर किती झाला 1. किती झाला एल चा पॉवर 1. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचं. आता कुणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे ए चा. मग ए इज इक्वल्स टू हे बी प्लस एक्स तिकडे गेलं व्ही इंटू बी प्लस एक्स डिवायडेड बाय हे खाली कोण आलं इकडचं रूट एक्स खाली आलं. आता नीट बघ रे व्हॅल्यू कसं ठेवायचं आहे. ए इक्वल्स टू व्ही एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला m1 l2 t पॉवर -2. आता सगळ्यांनी मी डबल नाही सांगणार. सगळ्यांनी इकडे बघायचं. ह्या बी प्लस एक्स चा डायमेन्शनल फॉर्म्युला एक्स चा लेंथ बी चा बी लेंथ L1. मग लेंथ मध्ये लेंथ ऍड केल्यास आन्सर काय येणार लेंथच. हे L1 प्लस L1 2L1 लिहायचं नाही. L1 प्लस L1 2L1 लिहायचं नाही. लेंथ मध्ये लेंथ ऍड केल्यास आन्सर लेंथच येते. म्हणजे कसं बघ बरं 8 सेंटीमीटर इज प्लस 5 सेंटीमीटर 8 आणि 5 किती 13 सेंटीमीटर म्हणजे आन्सर काय आलं लेंथ मध्ये ऍड केल्यास आन्सर पण काय लेंथ. मग लेंथ 2L लिहायचं नाही तर बी प्लस एक्स म्हणजे लेंथ प्लस लेंथ मध्ये लेंथ ऍड व्हायला म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला कुणाचा लेंथचा. म्हणजे कसं बघा बरं आपण z इज इक्वल्स टू काय लिहित होतो एक्स प्लस वाय म्हणजे एक्सचा आणि वायचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला असतो तोच डायमेन्शनल फॉर्म्युला त्याच्या झडचा म्हणजे कुणाचा असतो आन्सरचा. त्याच्यामुळे हे इथं पक्क लक्षात ठेव बी प्लस एक्स या दोघाचा डायमेन्शनल फॉर्म्युला लेंथ मध्ये लेंथ ऍड केल्यास आन्सर लेंथच.
त्याच्यानंतर रूट एक्स म्हणजे एल रेज टू किती 1/2. रूट लिहिणं म्हणजे एल रेज टू किती 1/2. किंवा असं करू एक स्टेप करूत आपण. रूट एक्स म्हणजे अंडर रूट L1. मग आता एचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला बघा. बेस सेम असल्यास पॉवरचं ऍडिशन M1L पॉवर 2 + 1 किती झालं 3. टी पॉवर किती झालं -2 डिवायडेड बाय खाली रूट L1 म्हणजे एल रेज टू रूट कॅन्सल झालं तर एल रेज टू किती 1/2. एल रेज टू किती 1/2. आता तुम्हीच सांगा मला आता एल चा 1/2 पॉवर वरी गेला तर हे पॉवर किती होईल 3 - 1/2. मग 3 दुनी 6 6 - 1 किती 5. सो 5/2. सो ए इक्वल्स टू काय डायमेन्शनल फॉर्म्युलाला M1L पॉवर हे 3 - 1/2 किती 5/2 टी पॉवर -2. सो दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए. परत एकदा कॅल्क्युलेशन बघ. M1L3 टी पॉवर -2 रूट एल रूट म्हणजे रेज टू पॉवर 1/2. हे 1/2 खालचं वरी जाऊन काय होईल मायनस. मग 3 - 1/2. सो 2 3 2 जा 6 6 - 1 5 5/2 म्हणजे M1L रेज टू 5/2 टी रेज टू -2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए. मग आता आपल्याला बघा कुणासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला बघायचा आहे एबी. कारण प्रॉब्लेम मध्ये एबी चा विचारले. मग ए चा किती आला डायमेन्शनल फॉर्म्युला M1L रेज टू 5/2 टी पॉवर -2 इंटू बी चा डायमेन्शनल फॉर्म्युला किती आलाय L1. पटकन सांगा बेस सेम असताना पॉवरचं काय करत असते ऍडिशन 5/2 + 1 5/2 + 1 2 1 2 5 आणि 2 किती हे 7 7/2. सो काय डायमेन्शनल फॉर्म्युला आला ए बी चा M1L टू द पॉवर 5/2 + 1 किती 7/2 टी पॉवर -2. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर हा डायमेन्शनल फॉर्म्युला कोणासाठी आला ए बी. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए बी. हा डायमेन्शनल फॉर्म्युला कुणासाठी आला एबी साठी. ओके दॅट्स ऑल. राईट डाऊन दिस. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नीटल्या नंबर ऑफ पार्टिकल क्रॉसिंग per unit area perpendicular to x-axis in unit time is given as small n is equals to minus d into n2 minus n1 upon x2 minus x1, where n1 and n2 are number of particles per unit volume for the value of x mint to x1 and x2, the dimension of capital D. ओके हे याच्यातला टफेस्ट प्रॉब्लेम आहे. पॉज द स्क्रीन, ट्राय टू सॉल्व इट. स्क्रीनला पॉज करा आणि ट्राय करा. स्मॉल एन म्हणजे काय म्हणलं होतं त्यानं नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट एरिया इन युनिट टाइम. म्हणजे ह्याचा डायमेन्शन नंबरला डायमेन्शन असतो का नाही म्हणजे 1. एरियाचा L2 टाइमचा T1 हे जर वरी गेलं तर L पॉवर -2 T पॉवर -1. हा कुणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला स्मॉल एनचा. कुणाचा झाला स्मॉल एन. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यात थोडस पुढे गेलो तर हे स्मॉल n1 n2 हे n1 n2 काय होतं नंबर ऑफ पार्टिकल्स 1 अपॉन व्हॉल्यूम L3. हे जर वरी गेलं तर ह्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय झाला L पॉवर -3. त्याने n1 n2 काय म्हणलं होतं नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम. नंबरचा डायमेन्शनल 1 व्हॉल्यूमचा L3 वरी गेलं तर L रेज टू किती -3. आता नीट बघ डायमेन्शन ह्या n चा काय डायमेन्शनल आला पटकन बघायचं. n चा डायमेन्शनल फॉर्म्युला L पॉवर -2 T पॉवर -1 हा चाला इज इक्वल्स टू हे D चा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे आपल्याला. आता n2 n1 मी म्हणलं नंबर ह्या n2 मधनं n1 दोघांमधनं सबस्ट्रॅक्ट केलं की आन्सर nच येत असते. मग ह्याच्यासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला
काय आला होता, N1 मधनं M2 मायनस केलं की L टू द पॉवर काय डायमेन्शनल फॉर्म्युला आला, -3. काय डायमेन्शनल फॉर्म्युला आला, -3 अपॉन एक्स म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स मधनं डिस्टन्स सबस्ट्रॅक्ट केलं की आन्सर काय येते, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे किती झालं, L1. मग आता नीट बघा, हेच आधी काय करू आता, +1 वरी जाऊन काय झालं, -1 म्हणजे L पॉवर -2 T पॉवर -1 इज इक्वल्स टू D इंटू, हे मायनस साईन गरजेचं नाही आता, L पॉवर -3 -1 किती झालं ते, -4. मग हेच -4 LHS चा RHS ला गेलं की +4 म्हणजे D चा डायमेन्शनल फॉर्म्युला किती, -2 इकडचं आलेलं +4, -2 + 4 किती, +2 T पॉवर -1. सो डायमेन्शनल फॉर्म्युला D साठी किती झाला, L2T पॉवर -1. काय झाला डायमेन्शनल फॉर्म्युला, L2T पॉवर -1. दिस इज द आन्सर. हेच आन्सर किती जणांचं आलं होतं, रेज युअर हँड. D चा डायमेन्शनल फॉर्म्युला L2T पॉवर -1. पटकन नीट बघा, हे फार महत्वाचा क्वेश्चन आहे. स्मॉल n म्हणजे काय म्हणलं होतं त्यानं, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट एरिया इन युनिट टाइम. युनिट टाइम म्हणजे परत डिवायडेड बाय टाइम, ती म्हणजे n. आणि दुसरं N1 अँड N2 आर काय म्हणलं होतं, नंबर ऑफ पार्टिकल क्रॉसिंग पर युनिट व्हॉल्यूम ऍट अ डिस्टन्सेस x1 अँड x2. मग आधी ह्या स्मॉल n चा डायमेन्शन काढून घेऊ, नंबरचा 1, एरियाचा L2, टाइमचा T1, ते वरी गेले L पॉवर -2 T पॉवर -1. त्याच्यानंतर नीट बघा, हे N2 आणि पुढचं कोण आहे रे बाबा, N1. N1 आणि दुसरं कोण आहे, N2. मग हे म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम. मग नीट बघ बरं, नंबर म्हणजे किती, 1. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे L चा पॉवर किती, 3. L चा पॉवर 3 वरी गेला तर L पॉवर किती झालं, -3. किती झालं, -3. मग आता नीट बघ रे इकडं, आपल्याला कुणाचा डायमेन्शन काढायचंय, D चं. ठेवूयात, N चा डायमेन्शन किती, L पॉवर -2 T पॉवर -1. आता चालू होतं. D चा काढायचा आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम मधनं नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम मायनस झाले तर आन्सर तेच येते, म्हणून तोच डायमेन्शन फॉर्म्युला L पॉवर -3. आताच मी शिकवलतो, लेंथ मधनं लेंथ मायनस म्हणजे आन्सर लेंथच. मग N2 मधनं N1 मायनस म्हणजे आन्सर तेच, L पॉवर -3. आपण डिस्टन्स मधनं डिस्टन्स गेलं, डिस्टन्स मधनं डिस्टन्स गेलं तर काय उरलं, लेंथ. लेंथ पॉवर +1, ते L पॉवर +1 वरी जाऊन काय झालं, -1, -3 -1 किती झालं, -4. हे -4 इकडं आलं तर काय झालं, हे -2 + 4 किती झालं, ते +2. सो काय आलं, D इक्वल्स टू L2T पॉवर -1. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर D. ओके, राईट डाऊन. लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज क्लास. टर्पेंटाइन ऑइल इज turpentine oil is flowing through capillary tube. Its viscosity eta is equals to P into R raised to 4, sorry, R square minus X square divided by 4 VL. Here L length, R radius of tube, P pressure difference, eta ते दिलेस त्यानं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, V velocity, find dimensional formula of eta. कुणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचे, इटा. काही पोरं म्हणतील नको सर, पाठ आहे आम्हालाही माहित आहे. सांगा डायमेन्शनल फॉर्म्युला, M1 L पॉवर -1 T पॉवर -1. झाला डायमेन्शनल फॉर्म्युला. मग काय गरज आहे सॉल्व्ह करायची, तर एक्झाम मध्ये तुम्हाला फुल करण्यासाठी असे अवघड इक्वेशन्स देतात. मग आता बघा बरं, ह्याचा डायमेन्शनल आपण कसा काढला असता, प्रेशर. चला, प्रेशरचा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगा, M1 L पॉवर -1 T पॉवर -2. आता नीट बघ बरं, R स्क्वेअर मायनस X स्क्वेअर, X म्हणजे डिस्टन्स आहे, R चा डायमेन्शनल फॉर्म्युला L स्क्वेअर मायनस L स्क्वेअर.
मग मला सांगा एल स्क्वेअर मधनं एल स्क्वेअर मायनस झालं तर डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला? एल स्क्वेअरच. काय आला? एल स्क्वेअरच. एल मधनं एल मायनस झालं तर एलच, एल स्क्वेअर मधनं एल स्क्वेअर मायनस झालं तर एल स्क्वेअरच. त्याच्यानंतर खाली वेलॉसिटीचा L1t पॉवर -1 आणि खाली लेंथचा L1. आता नीट बघ बरं इथं काय काय कॅन्सल होते व्यवस्थित बघ. L1 काय झालं? हे एल स्क्वेअर आणि वरचं एल स्क्वेअर काय झालं? कॅन्सल. टाइमचं -1 वरी जाऊन काय झालं? +1. म्हणजे इटाचा डायमेन्शनल फॉर्म्युला M1L पॉवर -1 T पॉवर -2 + 1 किती झालं? -1. सो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटासाठी काय फॉर्म्युला आला? M1L पॉवर -1 T पॉवर -1. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर हा कुणासाठी आला? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोणासाठी आला? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, दॅट्स ऑल. आपल्याला तो पाठ होता, त्याच्यामुळे डायरेक्ट आन्सर पण लिहू शकता आणि फॉर्म्युल्यात ठेवून पण मी आन्सर सांगितलं. आता एक कन्सेप्ट कळली सगळ्याला, एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर 2 0 नाही तर त्याचा डायमेन्शन एल स्क्वेअर. असं का? कारण दोन सारख्याच डायमेन्शनचं काय होत असतं? सबस्ट्रॅक्शन. तर आन्सर तीच क्वांटिटी येत असते. डिस्टन्स स्क्वेअर मायनस डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे येणार आन्सर बी डिस्टन्स स्क्वेअर, म्हणून फायनल आन्सर ही त्या डिस्टन्स स्क्वेअरचाच काय लिहिला? डायमेन्शन. सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नात वापरली. आता इथं बघ, ह्याच्यामधनं हे जर मायनस केलं तर डायमेन्शन त्याचाच, डिस्टन्स मधनं डिस्टन्स मायनस केलं तर डिस्टन्सचाच. त्याच्यानंतर या प्रश्नामध्ये लेंथ मध्ये लेंथ ऍड केली तर ओरिजिनल आन्सर लेंथचाच डायमेन्शन. ओके, ही जर गोष्ट समजली तर हे सगळे प्रॉब्लेम करायला एकदम काय असतात? इझी. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू. इथं आपण थांबू.